चला आज आपण बनवूयात एकदम वेगळ्या प्रकारचा नाश्ता, 1 वाटी रवा वापरून. तर रेसिपी बघूयात. तर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचं आहे आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे. 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी, अगदी बरोबर प्रमाण आहे हे. थोडंसं पाणी उकळलं त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला रवा टाकून घ्यायचा 1 वाटी. रवा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे घट्ट गोळा तयार होतो. थोडंसं गार झाल्यानंतर आपण ताटामध्ये काढून हाताने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे सगळ्या पिठाचे आपण असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत. आता मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. एका चाळणीमध्ये तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे आपण गोळे सगळे वाफवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटात हे गोळे वाफवून होतात आपले. सगळे गोळे त्यामध्ये टाकून वाफवून घ्यायचे आहेत. एकदम वेगळ्या प्रकारचा नाश्ता आहे आणि झटपट बनतो. उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आता आपले हे रव्याचे गोळे वाफवून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. आता परत एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं 1 पळीभर. त्यात जिरे, हिंग, थोडेसे पांढरे तीळ, कोथिंबीर हे सर्व टाकून घ्यायचं आपल्याला आणि तिखट टाकून घ्यायचं 1 चमचा. छान अशी मस्त फोडणी तयार होईल. त्यामध्ये आपण ते वाफवून घेतलेले गोळे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. मस्त त्याला आपण ही सगळी फोडणीमध्ये सगळे गोळे घोळवून घ्यायचे आहेत. आणि झटपट तयार आपले पोटभरीचा नाश्ता. तुम्ही सॉससोबत वगैरे खाऊ शकता. अशा प्रकारे अगदी 1 वाटी रव्यापासून बनणारा झटपट नाश्ता. आता आपण दुसरी रेसिपी बघूयात, बटाट्याची काचऱ्या. आता 1 बटाटा मी साल काढून घेतलेला आहे. असे त्याचे गोल गोल असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे सगळे बटाट्याचे काप करून घेतले आहेत मी. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे टाकून घेतलेले आहे. हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे काप आपण टाकून घेणार आहोत. अगदी झटपट वाफतात हे. अशा प्रकारे त्यावर थोडंसं तिखट आणि थोडासा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मीठ, आणि अगदी 2 मिनटं झाकण ठेवून तेलावरतीच वाफवून होते ही भाजी आणि झटपट बनते. खूप मस्त लागतात हा बटाट्याच्या काचऱ्या. बटाट्याची रेसिपी सर्वांनाच अशी आवडते. अशा प्रकारे इन्स्टंट तयार आहे आपली बटाट्याच्या काचऱ्या. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा.